नमस्कार. नमः शिवाय गुरवे नादबिंदू कलात्मने निरंजन पदं याति नित्यं तत्र परायणः. नमः शिवाय गुरवे नादबिंदू कलात्मने निरंजन पदं याति नित्यं तत्र परायणः. प्रस्तुत श्लोकमध्ये स्वामी स्वात्माराम योगी चौथ्या उपदेशाला प्रारंभ करत असताना प्रत्येक उपदेशाला अर्चनाताई मंगलाचरण केलंय, कदाचित बहुतेक असं वाटतंय मला. तर ते श्लोक आपल्याला माहिती आहे. तर प्रथम उपदेशाला प्रारंभ करत असताना स्तुती अशी केली होती, श्री आदिनाथाय नमोस्तु तस्मै येनोपदिष्टा हठयोग विद्या विभ्राजते प्रोन्नतराज योगम आरोढुमिच्छामि अधिरोहिणीव. बरोबर आहे, असंच आहे, बघितलं, पाठ आहे मलाही. तर असा श्लोकाने आदिनाथांना नमस्कार करून सुरू केली. आणि या चौथ्या अंगाला प्रारंभ करत असताना, उपदेशाला प्रारंभ करत असताना परत त्या आदिनाथाला, त्याच शंकरांना, निरंजन पद असणारा त्या परमपदाला, परमतत्वाला, शिवाला, जलाचं शैव वैष्णव आत्मा राम म्हणतात. बरं का, आत्मा हाच राम आहे आणि आत्मा हेच लिंग आहे. फक्त वर लिंग अडकवतात, ह्याला आत्मलिंग म्हणतात. दुसरे आत्मारामाला, बाहेरच्या रामाला आत्मा म्हणतात नव्हे. तर स्वचा जो आत्मा आहे, स्व जे तत्व आहे तेच राम आहे. तुझ में राम मुझ में राम समाया हुआ, जे राम हे तत्व आहे. आणि शिव सुद्धा काय आहे? तत्व तत्व आहे. ईश्वर हे तत्व तत्वच आहे, बरं का, तत्वच आहे. आणि शिव सुद्धा कसं तत्व आहे या श्लोकामध्ये स्वामी सांगत आहेत. काय सांगत आहेत? नमः शिवाय. नमः शिवाय, त्या शिवाला माझा नमस्कार आहे. कोणत्या शिवाला? कसल्या शिवाला? कोणत्या शिवाला आहे? जे गुरुपदाला आहे. काय? ईश्वर कसा आहे? पूर्वेशाम अपि गुरु, तो गुरु आहे, बरोबर आहे. मग हा शिव सुद्धा काय आहे? गुरु आहे. नमः शिवाय गुरवे. कारण भगवान शंकरांनीच, शिवांनीच त्याची परंपरा प्रवाहित केलेली आहे, बरोबर आहे ना. हठयोग विद्या आदिनाथ म्हणजे शंकरांनीच सांगितलेली आहे. आणि हठयोग विद्या पासून सुरू झाली. म्हणून भगवान शिव काय आहेत? सर्व योगी जनांचे गुरु आहेत. म्हणून त्या योगोपदेश गुरु स्वरूप शिवाला माझा नमस्कार. आणि आणखी त्यांचं स्वरूप कसं आहे? त्या शिवाचं स्वरूप कसं आहे? गुरु एक परत आणखी सूक्ष्मता सांगतात. नादबिंदू कलात्मने, तो शिव कसा आहे? नाद स्वरूप आहे अर्चनाताई. तो शिव कसा आहे? बिंदू स्वरूप आहे. आणि तो शिव कसा आहे? कला स्वरूप आहे, बरोबर आहे. म्हणून भावी बाहेरच्या शिवाला वंदन करतात आणि योगी हे अंतरंगातील शिवाला नमस्कार करतात. बाहेरचे भक्त, बहिरंग भक्त हे बाहेर, आणि अंतरंग भक्त म्हणजेच हे योगी जन त्या आत्मतत्वाला, त्या आत्मलिंगाला ओळखतात. ओळखल्यानंतर काहीच राहत नाही. मग ते तत्व, तो कसा आहे? निरंजन पदम याती. तो निरंजन पद आहे. निरंजन म्हणजे कसं आहे? निरंजन म्हणजे शुद्ध स्वरूप असणारा, माया रहित असणारा, प्राप्तम नाही याती नित्यम तत्र परायण. तर तो त्याच्या उपासनेने, त्याच्या नमस्काराने आपण काय होतो? पूर्ण भक्तीने त्याच्या काय होतं? त्याच्या भक्तीने काय प्राप्त होतं? योगदर्शन चालू आहे आपलं. ईश्वर भक्तीने काय होतं? सूत्र सांगा हो कुटके सर. ईश्वर प्रणिधान. नाही, ईश्वर प्रणिधानाने काय होतं? समाधी भावनार्थ हा समाधी भावना. क्लेशतनुकरणार्थ क्रियायोगाचं सांगितलं अगोदर. अंतरायाभावश्च तथा प्रत्यक्ष चेतनाधिगमो अपि अंतराया अभावश्च. अंतरायाचा अभाव करतो,
बरोबर आहे. म्हणजे अंतरायाचा अभाव म्हणजे वृत्तींचा अभाव, बरोबर आहे, वृत्तीनिरोधच होतो. हे पण आपण व्यासभाष्यामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे तो त्या तत्वाला पोहोचणारा गुरु आहे, तो शिव कल्याण मार्गाला मोक्ष मार्गाला पोहोचवणारा आहे. म्हणून अशा शिवाला शिव म्हणजे काय? कल्याण स्वरूप. तत्व आणि शंकर म्हणजे शंकर शंकर शंग म्हणजे सुख करणारा, परमसुखाची प्राप्ती करून देणारा आहे, तो शंकर आहे. हा. आणि पुढे शांभवी, शांभवी पुढे सांगायच्या. शांभवी कोण असेल सांगावं लागेल, मग तिला शांकरी म्हणूयात आपण मग. बरोबर आहे. शंकर आणि ती शांकरी. बरं का. जी शंकराला प्राप्त करून देते, जी सुखतत्वाला प्राप्त करून देते, आनंद तत्वाला प्राप्त करून देते, ती शांभवी शांकरी विद्या आहे. त्यालाच ज्ञानोबराय म्हणतात साक्षात विद्या ही शांभवी. शांभवी विद्या अमृतानुभवामध्ये सुद्धा सांगितलेली आहे. आपल्याला इथे पुढे या अध्यायामध्ये शांभवी सुद्धा पाहायची आहे. शांभवी म्हणजे शिवाची, शंभूची जी असते तिचं नाव शांभवी. शंभूची शक्ती. ठीक आहे. आणि शक्ती विना शिव तर वेलांटीच काढून टाकली जाते. मग काय राहतं? शव. बरं का. शक्ती जर नसेल शिवाकडे, म्हणून शिवशक्तीचं मम्या हठयोगकारांनी सांगितलेलं आहे. बरोबर आहे ना. हठयोग विद्येमध्ये शिव आणि शक्ती या दोघांचा समावेश आहे. बरं का. कुंडली कसली मार्ग, काय काय शब्द आहेत, शब्द सांगितले त्याबाबत. सुषुम्नेला काय म्हणलंय? त्रिपथगामिनी, महापथ, शून्य पदवी, सुषुम्ना, शून्य पदवी, स्मशान, की काही 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 नावं आहेत विसरलेत तुम्ही बघा. असे नावं सांगितली त्या. म्हणजे ती काय शिवतत्वाला प्राप्त करून देणारा मार्ग आहे. म्हणून ती शंभवी पाहायचाय आणि शंभवी सुद्धा योग मार्गामध्ये पाहायची आहे. म्हणजे शिव आणि शक्ती यांचं एकत्रीकरण म्हणजे हठयोगामध्ये योग आहे. ठीक आहे. आपण पुढे जाऊयात. जास्त वेळ चाललाय, विस्तार एवढा करायला काही कारण नाही. असो. तर या श्लोकामध्ये काय सांगितलं? शिवाचं स्वरूप नादस्वरूप. शिव कसा आहे? नादस्वरूप, अक्षर स्वरूप नाही. आपण शब्द ओंकाराला शब्द म्हणतो. ओम. ओम हा शब्द झाला, अक्षर झालं. आणि नाद हा भांड काहीतरी पडतं बघा, परात पडते घरामध्ये, परात म्हणतात, काय म्हणतात बघा. पडल्यानंतर कसा आवाज होतो, किती वेळ लागतो तो आवाज, कंपन, लहरी, नाद, स्पंदन होतात ना, ते तो म्हणजे नाद आहे. ते शब्द नाही, अक्षर घंटानाद. नाही, नाद येतो. बरोबर आहे. तर असा शिव, परंतु तो बाहेरचा नाद आहे. अंतरंगात जो नाद आहे त्या नाद स्वरूप आहे. म्हणून एका उपनिषदाचं नाव सुद्धा आहे बघा, नादबिंदू उपनिषद. नादबिंदू उपनिषद. बरं का. बरं का. म्हणजे हे कळायसाठी सुद्धा उपनिषद कळावे लागतात. म्हणून अभ्यासक्रम तयार करणाऱ्यांनी अगोदर उपनिषद शिकवलेली आहेत, नंतर हठयोग ग्रंथ दिलेले आहेत. बरं का. मग क्रम कळतच नाही. म्हणून कळायला पाहिजे आता प्रथम सत्राला असणाऱ्यांनी, पहिल्या वर्षाला असणारे आहे. परत नाद हा स्वरूप सुद्धा कळालेला आहे आपल्याला उपनिषदामध्ये. पासी सर बरोबर आहे ना. आलंय का उपनिषदामध्ये हे नाद, नादाचा प्रकार, आले. नादाचं स्वरूप? हा हो म्हणा. नाद ठीक आहे. मग पुढे जाऊ. परत हो सर. बिंदू, बिंदू आले. हो. मग बिंदू काय आहे? अनुस्वार. हा, हे सुद्धा आलेलं आहे. आणि तिसरं कला, कला सुद्धा सांगितलेलं आहे शांडिल्य उपनिषदामध्ये. कदाचित का ध्यानबिंदू. आताच कोणीतरी फोन केला होता मला, दूधगावकर सरच, कदाचित दुसरे कोणी करत नाही. नाद, बिंदू, कला, सूक्ष्म सूक्ष्म सांगितलं, ओंकाराचे 4-5 हा विषय आला होता ध्यानबिंदू मध्ये. उपनिषद कळाली तर हट कळते. बरं का. आणि उपनिषद कळायला हठयोग शिकावा लागतो. हठम विना राजयोगम, राजयोगम विना हठ, असं जसं म्हटलंय तसं हठयोगातील हठयोग उपनिषदाकडे जावं लागतं. आणि उपनिषदाचा स्पष्ट अर्थ कळण्यासाठी, संदिग्धता कळण्यासाठी हठयोग ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. तेव्हा योग साधना कळते. तेव्हाच योग साधना कळते. खूप जणांना इच्छा होते, खूप जण म्हणतात हे जे शास्त्रात लिहिलेलं आहे हे लागू कसं करावं, लागू कसं करावं, हे स्पष्टता कुठेच येत नाही. ग्रंथ वाचण्याने काहीच कळत नाही असं वाटतं.
कारण हुशार लोकांनी एकत्र ठेवलं नाही, ते पुस्तकं वाचून कळायसारखं ठेवलंच नाही, बरोबर आहे. परंपरेशिवाय कळूच नाही ही व्यवस्था केलेली आहे. परंपरेशिवाय वाचून कळूच नाही कुणाला, यासाठी अर्ध इथं अर्ध तिथं असं केलेलं आहे किंवा संदिग्धता आहे. चला विषय लांबला, आपण पुढे जाऊयात. तर ह्या शिवाचं स्वरूप कसं आहे? नाद आणि हे मी कुठे सांगितलं तर यासाठी तुम्ही उपनिषद पहा. हे समजून घ्यायचंय तर उपनिषदातील विषय प्रथम वर्षाला असणाऱ्यांनी अभ्यास करा चांगला आणि पुढे लक्षात ठेवा. चतुर्थ सत्रामध्ये आल्यानंतर उत्तर द्या ते. आणि आता चतुर्थ सत्राला असणाऱ्यांनी काय करा, अगोदर शिकलेले नोट्स, पीडीएफ, पुस्तकं आलटून पालटून पहा. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. तर मग हे भगवान शंकरांना नमस्कार करून चौथ्या अंगाला, चौथ्या उपदेशाला प्रारंभ करत आहेत. आता द्वितीय सूत्रामध्ये मी स्क्रीनवरती घेतलं नाही, चालतंय ना? पीडीएफ घेतलं नाही बघा स्क्रीनवरती, चालतंय का? घ्यायचंय चालेल तुमच्याकडे? आहे आहे. ठीक आहे. तर द्वितीय श्लोकामध्ये स्वामी स्वात्माराम योगी समाधी संकल्पना सांगत आहेत. प्रथम श्लोकामध्ये शंकरांना कला स्वरूप असणाऱ्या शिवाय गुरुवे म्हणजे शिवगुरुला नमस्कार सांगतात. आणि द्वितीय श्लोकापासून आता समाधीची व्याख्या, समाधीची संकल्पना आणि समाधीचे पर्यायवाची शब्द सुद्धा सांगणार आहेत 3-4 श्लोकामध्ये. आपण दुसरा श्लोक वाचून घेऊयात. अथेदानीं प्रवक्ष्यामि समाधी क्रममुत्तमम् मृत्युघ्नं च सुखोपायं ब्रह्मानंदकरं परम. आता यानंतर उत्तम असा समाधी क्रम सांगतो. हा समाधी क्रम मृत्यूचा नाश करतो, सुखांचा उपाय समजतो, श्रेष्ठ असा ब्रह्मानंद निर्माण करतो. काय आहे तो? समाधी क्रम. समाधी क्रिया अवघड आहे खरी, परंतु योग्य व सततच्या अभ्यासाने ती प्राप्त झाली तर अभ्यासूला अत्यंत हितकर ठरते. म्हणजे हे अध्याय जो नादानुसंधान आहे, नादानुसंधान म्हणजे त्याला काय म्हणायचं? समाधी. नादानुसंधानालाच काय म्हटलेलं आहे? समाधी. तर समाधीबद्दल सांगत आहेत, समाधीचा मार्ग आता पुढे सांगत आहेत. आता समाधीचे पर्यायी शब्द सांगत आहेत, समानार्थी शब्द सांगत आहेत. काय काय शब्द? योग समाधिश्च उन्मनी च मनोन्मनी अमरत्वं लयस्तत्वं शून्य परम पदम अमनस्कं तथाद्वैतं निरालंबं निरंजनम जीवन मुक्तिश्च सहजा तुर्याचे इत्येक वाचकः. काय काय वाचक आहे इथं? राजयोग, समाधी, उन्मनी, मनोन्मत्व, लय, तत्व, शून्य, अशून्य, परमपद, अमनस्क, अद्वैत, निरालंब, जीवनमुक्ती, सहजा आणि तुर्या असे हे शब्द कशाचे वाचक आहेत? समाधी. कशाचे वाचक आहेत? कशाचे समानार्थी आहेत? समाधीचे. एवढे शब्द सांगितले गेलेले आहेत. ठीक आहे. मग आता समाधीची व्याख्या पण करावी लागेल. अगोदर काय सांगितलं? समाधी काय आहे? तर सुखाचा उपाय आहे. दुसऱ्या श्लोकात काय सांगितलं? समाधी हा सुखाचा उपाय आहे. समाधी काय आहे? मृत्युघ्नम म्हणजे मृत्यूची शत्रू आहे, म्हणजे मृत्यूचा नाश करणारी आहे, सुखाचा उपाय आहे आणि ब्रह्मानंद प्राप्त करून देणारी समाधी आहे. आता या समाधीला काय काय नाव आहेत ते समानार्थी शब्द सांगितले, तिचे पर्याय सांगितले. आणि आता तदनंतर ही समाधी असते कशी हिची संकल्पना सांगत आहेत. कशी संकल्पना आहे? सलिले संधवम यद्वत् साम्यम भजति योगतः तथात्मय मनोस्वरक्यम समाधिरीयते. सलिले सैंधवम यद्वत् साम्यम भजति योगतः तथात्म मनसौरैक्यम समाधिरभिधीयते. तथा आत्म मनसोर ऐक्यम म्हणजे मनाचं आणि आत्म्याचं ऐक्य याला समाधी म्हणलेली. ही एक व्याख्या लक्षात असू द्या, जर म्हणून सांगतोय मी बरं का. असं बारीक सारीकच प्रश्न विचारतात चुकण्यासाठी.
इथं मनाचं आणि आत्म्याचं ऐक्य समाधी असं सुद्धा म्हटलेलं आहे. पुढे आपण सर्व श्लोक वाचून घेऊयात एकत्रित. सलिले सैंधवं यद्वत् साम्यं भजति योगतः तथात्मं समाधिरभिधीयते यदा संक्षीयते प्राणो मानसं च प्रलीयते तदा समरसत्वं च समाधिरभिधीयते तत्समं च तयोद्रैक्यं त्रयो जीवात्म परमात्मनोः प्रनष्ट सर्वसंकल्पः समाधिर्सोभिधीयते. 3 श्लोकामध्ये व्याख्या केलेली आहे. ज्याप्रमाणे पाण्यात सैंधव टाकल्यावर, सैंधव म्हणजे मीठ किंवा सैंधव, काय होतं मग? पाण्यात सैंधव टाकलं, मीठ टाकल्यानंतर काय होतं? वेगळं होतं. तर पाणी वेगळं. आणि मीठ वेगळं राहतच नाही, बरं का? लवण मिळविता जळे काय पुरले निराळे, असं तुकोबारायने सुद्धा म्हणलेलं आहे. समाधीचे वर्णन केलेलं आहे की लवण म्हणजे लवण मिठालाच म्हणतात, सैंधवालाच. तर जर पाण्यात मिसळ काय वेगळं राहतं का? राहत नाही. जसं मीठ पाण्यात मिसळल्यास पाणी आणि मीठ वेगळं दिसतच नाही, वेगळं राहतच नाही, त्याचप्रमाणे तथा तथा म्हणजे त्याचप्रमाणे आत्मा मनसोर ऐक्यम म्हणजे आत्म्याचं आणि मनाचं ऐक्य होणे. जसं की ऐक्य होणं, यालाच नाव काय आहे? समाधी आहे. ही पहिली व्याख्या केली. आता पुढे दुसरी व्याख्या काय करत आहे? तर प्राण क्षीण होतो व मन चेतन रहित होऊन एक समभावना निर्माण होते, त्या अवस्थेस म्हणतात. यदा संक्षीयते प्राणो मानसश्च प्रलीयते तदा समरसत्वं समाधिरभिधीयते. ज्यावेळी प्राण क्षीण होतो व मन चेतन रहित होऊन एक समभावना निर्माण होते, त्या अवस्थेला समाधी म्हणतात. ही समाधीची दुसरी व्याख्या केली. परत तिसरी व्याख्या काय करत आहेत? जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य होऊन ज्यावेळी मनाचे सर्व संकल्प नाहीसे होतात, त्या अवस्थेला समाधी, यांच्या एकत्वाला समाधी म्हटलेलं आहे. पुढे जाऊयात आपण आता 8वा श्लोक. आता यामध्ये काय सांगत आहे? एक होता, पहिला श्लोक काय होता? मंगलाचरण केलं. दुसऱ्या श्लोकात काय सांगितलं? काय सांगितलं? समाधी कशी समाधीची फलश्रुती काय काय प्राप्त होतं समाधी. हो. दुसऱ्यात काय सांगितलं? तिसऱ्या चौथ्यात सांगितलं समाधीचे पर्यायवाची शब्द. आणि 5व्या 6व्या आणि 7व्या श्लोकात काय सांगितलं? प्रकार, समाधी कशी होते, कुठल्या प्रकारची असते, व्याख्या, समाधीची व्याख्या सांगितली. 5, 6, 7. असे हे 7व्या श्लोकापर्यंत आलं. तर आता 8व्या श्लोकामध्ये, मग आता 8व्या श्लोकामधला विषय काय आहे? तर ह्या राजयोग, काय काय नाव आहे त्याचे? राजयोग, महापथ, सुषुम्ना, शून्य पदवी, मनोन्मनी. आता ह्या राजयोगाला प्राप्त करण्याचं महत्व सांगतात. आणि ते प्राप्त करण्यामध्ये कुणाचं महत्व? तर गुरुचं महत्व. गुरुकृपेचं महत्व. या समाधी प्राप्तीमध्ये गुरुच्या कृपेचं महत्व किती आहे हे 8व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. सांगितलं 8व्या 9व्या श्लोकात सांगितलं असं नाही, अगोदर सुद्धा प्रत्येक उपदेशामध्ये आलेला आहे अर्चनाताई, बरोबर आहे ना? प्रत्येक उपदेशामध्ये गौप्यतेचंही सांगितलंय, गौप्यताही सांगितली आहे. आणि गुरुच्या कृपेचं सुद्धा महत्व खूप पदोपदी सांगितलं गेलेलं आहे. तसं इथं सुद्धा आपल्याला सांगितलं गेलेलं आहे, ते आपण पाहूयात. राजयोग को वाजानाति तत्वतः ज्ञान मुक्ती स्थिती सिद्धिर गुरुवाक्येन लभ्यते. राजयोगाचे मोठेपण तत्वतः कोण जाणतो, असा प्रश्न केला. कोण जाणतो? ज्ञान मुक्ती स्थिती सिद्धी यांची प्राप्ती कोण जाणतो का? कोणीच जाणत नाही. को तर गुरु उपदेशाने, म्हणजे गुरुच्या कृपेशिवाय. सिद्धिर गुरुवाक्येन लभ्यते, गुरुच्या वाक्याने म्हणजे गुरुच्या उपदेशानेच
समाधीची म्हणजेच राजयोगाची प्राप्ती होते असं योगी सांगत आहेत. दुर्लभो विषय त्यागो दुर्लभम तत्वदर्शनम दुर्लभा सहजावस्था सद्गुरु करुणाम विना. सद्गुरूच्या कृपेशिवाय विषयांचा त्याग करता येणे कठीण आहे. दुर्लभो विषय त्यागो दुर्लभम तत्वदर्शनम. गुरुच्या कृपेशिवाय तत्वदर्शन सुद्धा दुर्लभ आहे. दुर्लभ सहजावस्था, सहजावस्था सुद्धा दुर्लभ आहे. कशा कशामुळे दुर्लभ आहे तर गुरुच्या कृपेविना हे दुर्लभ आहे असं सांगत आहेत. हे 2 श्लोकामध्ये 8व्या आणि 9व्या मध्ये गुरुकृपेचं महत्व सांगून आता 10व्या श्लोकामध्ये काय सांगत आहेत तर प्राणाचं सुषुम्नेमध्ये लीन होणे आणि त्याचा प्रभाव काय आहे. काय सांगत आहेत? प्राणाचं सुषुम्नेमध्ये लीन होणे. आपण काय पाहिले व्याख्या सांगा अगोदर. प्राण यदा संक्षीयते प्राणो मानसंच प्रलीयते. व्याख्या 3 केल्यात पहा. 3 व्याख्या केल्यात ना. प्राणाचा लय, मनाचा लय, मनाचा आत्म्याचं ऐक्य, हे म्हणजेच राजयोग सांगितला गेलेला आहे. तेच म्हणजे समाधीचं सांगितलंय. तर आता इथे सांगतात सुषुम्नेमध्ये प्राणाचा लय होणे आणि ते झाल्याचा परिणाम काय होतो. कशाचा परिणाम तर प्राणाचं सुषुम्नेमध्ये लय होण्याचे परिणाम काय काय होतात हे 10व्या श्लोकापासून सांगत आहेत. काय सांगत आहेत? विविधैर आसनै कुंभैर विचित्रै करणैरपि प्रबुद्धायां महाशक्तो प्राणशून्ये प्रलीयते. निरनिराळ्या आसनामुळे, विविधैर आसनैहि म्हणजे विविध निरनिराळ्या आसनांमुळे, कुंभुकै विचित्रे म्हणजे कुंभक व अन्य विशेष क्रिया केल्यामुळे, जागृत झालेल्या कुंडलिनी शक्तीमुळे प्राणवायू रंध्रात स्थिर होतो. कशामुळे स्थिर होतो तर आसनांमुळे. पहिला उपदेश काय केला होता? आसन. दुसरा उपदेश काय सांगितला? अंग. कुंभक म्हणजे प्राणायाम. अन्य क्रिया, अन्य क्रिया म्हणजे तिसरी कोणत्या उपदेश होता? मुद्रा. 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 विविध क्रिया म्हणजे मुद्रा. हा. आणि हे केल्यामुळे काय होतं? या क्रियेमुळे जागृत झालेली कुंडलिनी, आपण मुद्रा प्रकरणामध्ये कुंडलिनी जागृतीचे उपाय पाहिले होते. यामुळे कुंडलिनी जागृत होते आणि कुंडलिनी शक्ती जागृत होऊन प्राणवायू काय होतो? ब्रह्मरंध्रात, ब्रह्मरंध्राला आपण पाहिलंय सुषुम्ना नाडीमध्ये स्थिर होतो असं परिणाम सांगितलेला आहे. पुढे सांगतात उत्पन्न शक्तिबोधस्य त्यक्त निःशेष कर्मणः योगिनः सहजावस्था स्वयमेव प्रजायते. अरे कुठं कटलं ते? डबल आलंय ह्या PDF करणारे. ज्याला कुंडलिनीचे ज्ञान झाले आहे, ज्याने सर्व कर्माचा त्याग केला आहे, अशा योग्यांना सहजावस्था सहज रीतीने आपोआप प्राप्त होते असं सांगत आहे. अकरावा श्लोक झाला तर 12वा श्लोक वाचायचा. ठीक आहे. 12वा श्लोक. सुषुम्ना वाहिनी प्राणे शून्ये विशति मानसे सर्वाणि कर्माणि निर्मूल यति योगवित. प्राणवायू सुषुम्ना नळीद्वारे वाहू लागला की मनशून्य ब्रह्मामध्ये प्रवेश करते. त्यावेळी योगाभ्यासवीन मनुष्य आपली सर्व कर्मे निर्मूळ करतो. म्हणजे सुषुम्ना ही नळी आहे. आपण पाहिले नळी कशी आहे. नळीच्या ठिकाणी कुंडलिनी वाकडी तिकडी होऊन कशी झोपलेली आहे. त्या सुषुम्नेच्या नळीच्या मुखाला म्हणजे प्रवेश करणाऱ्या प्रवेश मार्गालाच तोंड लावून, बरं का, तोंड खाली करून अधोमुखी होऊन कुंडलीने रस्ता अडवून झोपलेली आपण पाहिलं होतं. बरोबर आहे ना? आठवतंय ना? काही विस्ताराने सांगण्याची गरज नाही ते. बरोबर आहे ना अर्चनाताई? नळी काय काय सांगण्याची गरज नाही. आपण परत परत तेच काय बोलायचंय. तर तिथे सुषुम्ना नळीद्वारे वाहू लागला म्हणजे काय? प्राणवायू. प्राणवायू कधी वाहू लागतो? तिथून कुंडलीने आपलं मुख बाजूला करावं लागेल किंवा जे कुंडली म्हणजे वाकडं तिकडं जे चुंबळ करून बसलेली आहे तिचे वेटोळे सोडावे लागतील. त्यामुळे जे सुषुम्नेचं द्वार अवरुद्ध झालेलं आहे, अवरुद्ध झालेलं आहे, अवरोध झालेला आहे, अडवलं
केलेला आहे, मार्ग जो रोध केला आहे तो मोकळा होईल आणि ते झाल्याच्या नंतरच काय होईल, प्राणवायू सुषुम्नेमध्ये प्रवेश करेल. तर आपण यासाठी काही मुद्रा पाहिल्या होत्या, किती पद्धती केल्या, मुद्रांचं वर्गीकरण केलं होतं. राधाताई सांगतील का? मुद्रांचे प्रकार केले बघा आपण, पटकन सांगा. नाही ते राधाताई, कोणी पण सांगा. अहो असं का? 10 मुद्रांचे तर 10 वर्गीकरण मुद्रांचं केलं आपण काही आपण? वर्गीकरण केलं होतं. एक कुंडलिनी जागरणासाठी, एक ऊर्ध्व शक्तीचे रक्षण करण्यासाठी, एक अधो शक्तीचे रक्षण करण्यासाठी आणि सुषुम्नेमध्ये प्रवेश, कुंडलिनीचा सुषुम्नेमध्ये प्रवेश करण्यासाठीचा, अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण केलेलं होतं. 3 3 3 आणि शेवटी हो, 1. 3 मुद्रा होत्या बहुतेक, आणि एक अधोशक्तीच्या रक्षणाची एक असं मुद्रा होती. कोणती होती ती? रक्षणासाठी वज्रोली, अधोशक्तीच्या रक्षणासाठी वज्रोली. वज्रोली, अमरोली, सहजोली त्या अंतर्गत येतात. ते आता पुढील श्लोकामध्ये तेही येणार आहे. ठीक आहे. तर म्हणजे इथे पूर्वी सांगितलं की सुषुम्नेला मध्ये प्राणाचा प्रवेश करून देणाऱ्या मुद्रा काही सांगितल्या गेल्या होत्या, बरोबर आहे. तर मग इथे सांगितलं की प्राणाचा प्रवेश झाल्यानंतर काय होतं, की सुषुम्ना नळीद्वारे मन हे शून्य ब्रह्मामध्ये प्रवेश करते. त्यावेळी योगाभ्यासात प्रवीण मनुष्य आपली सर्व कर्मे निर्मूळ करतो, म्हणजे कर्म त्याचे नष्ट होतात असं सांगितलं गेलेलं आहे. आता पुढील श्लोकामध्ये काय सांगत आहेत, अमरोली मुद्रेबद्दल सांगत आहेत. आता नमस्कार सांगत आहे त्या मुद्रेला. अमरोली नमस्तुभ्यं सोपी कालस्त्वया जितः पतितं वदने यस्य जगदेतच्चराचरम्. हे अमरोली, हे अमरोली सद्बुद्धी प्राप्त, हे अमरोली तू ज्याच्या मुखात हे सर्व चराचर जग भरडले जात आहे त्या काळाला जिंकले आहेस, त्यासाठी तुला नमस्कार. हे अमरोली तुला नमस्कार म्हणतात, मुद्रेला नमस्कार सांगतात. हे अमरोली तुला नमस्कार आहे. का नमस्कार आहे तुला? तर ज्याच्या मुखात, कुणाच्या मुखात हो, काळाच्या मुखात हे सगळं जग कुठे जातं, हे सगळं जग काळ गिळत आहे. जया काळ खाय आम्ही माथा दिला पाय, असं तुकोबाराय म्हणतात. तसं जगाला काळ खातो आणि तू काळाला खाणारी आहेस, म्हणजे तू काळाला जिंकलेली आहेस. काळ सर्व मनुष्यांना हरवतो आणि तू काळाला हरवतेस, म्हणजे जिंकलेलं आहे काळाला, म्हणून तुला नमस्कार आहे असं श्लोकामध्ये म्हणलेलं आहे. कुणाला म्हणलेलं आहे? अमरोली मुद्रेचं स्तुती केलेली आहे. अमरोली, अमरोली कशी आहे मुद्रा? उपनिषदामध्ये सुद्धा आलेली आहे. कोण सांगेल कोणत्या उपनिषदात आली आहे? योग तत्वोपनिषद. हो, योग तत्वोपनिषद मी शिकवलं होतं तुम्हाला गेल्या वर्षी. हो, योग तत्वोपनिषदामध्ये सहजोली, अमरोली आणि वज्रोली ही तीनही मुद्रा सांगितलेल्या आहेत. तिथेच नाही, इतर उपनिषदामध्ये सुद्धा आलेले आहेत. कुडके सर, सगळ्याच उपनिषदामध्ये आलटून पलटून इकडचं तिकडं तिकडचं इकडं असं झालेलं असतं. थोडं लक्षपूर्वक बघायचंय, फक्त एकसारखंच आहे सगळीकडे, फक्त शांडिल्य आपण उपनिषद मध्ये पण तुलनात्मक. आहे सर. म्हणून तर म्हणलं शांडिल्यमध्ये सुद्धा आहे. आहे सर. आणखी पण आहे. फरक काय आहे एवढाच पाहायचं, साम्य काय आहे आणि भेद काय आहे, एवढा अभ्यास केलं की UGC नेट होऊन गेलं. ठीक आहे. म्हणलं ना मी सुरुवात करत असते, पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम इकडे हठयोगामध्ये आलेला आहे नंतर. ठीक आहे, चला पुढे जाऊयात. आपण काय सांगितले आहे त्यामध्ये? अमरोली मुद्रेला नमस्कार सांगितला गेलेला आहे, आणि त्या आता पुढे अमरोली मुद्रेबद्दल, वज्रोली मुद्रेबद्दल आणि सहजोली मुद्रेबद्दल काय सांगत आहेत हे आता पुढील श्लोकामध्ये आपण पाहत आहोत. चित्ते समत्वमापन्ने वायो वज्र व्रजति मध्यमे तदामरोली वज्रोली सहजोली. प्राणवायू सुषुम्नामध्ये प्रवेश करू शकतो आणि त्या अमरोली, वज्रोली, सहजोली या मुद्रांचा प्रभाव जाणवू लागतो. जेव्हा चित्त समत्वाला प्राप्त होतं आणि प्राणवायू सुषुम्नेमध्ये प्रवेश होतो, तेव्हाच अमरोली, वज्रोली आणि सहजोली मुद्रा सिद्ध होतात, असं माझ्याकडे त्या पुस्तकामध्ये अर्थ केलेला आहे. काय म्हणजे ह्या सहजोली मुद्रा, वज्रोली मुद्रा, अमरोली मुद्रा ह्या कधी सिद्ध होतात? तर ह्या चित्त जेव्हा समत्व तत्वाला प्राप्त होतं, चित्त जेव्हा समत्वाला प्राप्त होतं
त्याच वेळेस या 3 मुद्रा सिद्ध होतात असं विशेषत्वाने सांगितलेलं आहे. हे लक्ष अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे एका वाक्यातल्या जे UGC नेट सारख्या परीक्षेला असं बारीक बारीक येतं. ठीक आहे बरं का. म्हणजे सहजोली, अमरोली, वज्रोली या मुद्रा कधी सिद्ध होतात, तर चित्ता प्राप्त होतं, महत्वस्थितीला प्राप्त होतं, त्यावेळेसच या 3 मुद्रा सिद्ध होतात असं सांगितलं गेलेलं आहे. आता पुढील श्लोकामध्ये 15व्या श्लोकामध्ये काय सांगतात, काय विषय झाला, एकाचा संबंध पहा. चित्ताची समता सांगितली आहे, बरोबर आहे. चित्ताची समता प्राप्त झाल्यानंतर या मुद्रा प्राप्त होतात म्हणलेलं होतं. परत व्याख्या पहा, कुठं गेल्या होत्या, 3 व्याख्या होत्या. चला मागे जा. काय होत्या व्याख्या, 3 व्याख्या सांगा हो. त्यातली पहिली तर सांगा. सलिले तर ती सैंधवम यद्वसाम्यम भजति योगतः. परत दूसरं यदा संक्षिपते प्राणो मानस परत हा ठीक आहे थांबा. हा हेच विचारायचं होतं मला बरं का. काय म्हणले, व्याख्या कशी केली होती, प्राणाचं आणि मनाची क्रियाशीलता क्षीण होते आणि समरसता येते, त्याच वेळेस समाधी सिद्ध होते, बरोबर आहे. मग तीच आता 15व्या श्लोकात सांगितलं गेलेलं आहे बरं का. का बरं असं सिद्ध होतं, तर प्राणाचा आणि मनाचा संबंध काय आहे हे 15व्या श्लोकात सांगत आहेत. कशाचा संबंध, प्राणाचा संबंध मनाशी आणि मनाचा संबंध प्राणाशी कशा प्रकारे आहे हे 15व्या श्लोकामध्ये सांगत आहेत. ज्ञानम कुतो छंद वेगळा आहे आता. ज्ञानम कुतो मनसि संभवति तावत् प्राणोऽपि तेन यावत्, ज्ञानम कुतो मनसि संभवतीह तावत् प्राणोऽपि जीवति मनो मृतेन यावत्, प्राणो मनो द्वयमिदं विलयं नयेद्यो मोक्षं स गच्छति नरो न कथञ्चिदन्यः, ज्ञानम कुतो मनसि संभवतीह तावत् प्राणोऽपि जीवति मनो मृतेन यावत्, प्राणो मनो द्वयमिदं विलयं नयेद्यो मोक्षं स गच्छति नरो न कथंचिदन्याः. म्हणजे मराठीत अर्थ, जोपर्यंत प्राणवायू जिवंत आहे व मनाचे व्यापार चालू आहेत तोपर्यंत मनाचं ज्ञान कुठून मिळणार. जो मनुष्य प्राण व मन ह्या दोन्हीचा लय करतो म्हणजे सर्व व्यापार तो निश्चित मोक्षपदी जातो, दुसरा कोणी जात नाहीये. म्हणजे काय सांगायचं आहे, ज्ञानम कुतो मनसी संभवती तावत, म्हणजे ज्ञान मना जोपर्यंत प्राणवायू जिवंत आहे, जिवंत आहे म्हणजे काय, क्रियाशील आहे बरं का. जिवंत आहे म्हणजे काय, प्राणवायू क्रियाशील आहे, आणि जोपर्यंत प्राणवायू क्रियाशील आहे तोपर्यंत मनाचे व्यापार सुद्धा चालू असतात. म्हणजे चले वाते चलम भवेत, हा श्लोकही आला होता आपल्याला. कुठे आला होता, चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. समाधी पदात सर. प्राणायाम उपदेशामध्ये आला होता. प्राणायाम हा प्राणायाम उपदेशामध्ये आला होता, हठयोग प्रतिपिकेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये अर्चनाताई. म्हणजे प्राण चालायला आला की मन चालायला लागतं बरं का. प्राण थांबला की मनही थांबतं, विचार थांबतात. म्हणजे चले वाते चले चित्तम, म्हणजे आपलं श्वसन जसं घ्यायला लागतो तसं आपलं मनही पळायला लागतं आणि श्वसन स्थिर व्हायला लागतं. प्राण कुंभक करायला लागलो आपण की मन सुद्धा आपोआप स्थिर होतं असं सांगितलंय. तसं इथं सांगतात की, इथे काय सांगतात मग, प्राण जोपर्यंत जिवंत आहे, जिवंत म्हणजे प्राण तसा क्रियाशील आहे, प्राणाच्या क्रिया सतत चालू आहेत, प्राणाचं चंचलता चालू आहे, तर मनाचं सुद्धा चंचलता चालूच राहणार. आणि मनाची चंचलता चालू असताना ज्ञान कशाचं होणार, मग नाही होणार. म्हणजे ज्ञान पण मिळणार नाही, कारण मनाचे व्यापार चालू आहे तोपर्यंत ज्ञान होणार नाही, आणि ज्ञान होणार नाही म्हणजे मनाचे व्यापार चालू आहेत. मनाचे व्यापार चालू आहेत त्याचं कारण काय आहे, तर प्राणवायू क्रियाशील आहे. याचा संबंध असं सांगत आहे की मन आणि प्राण ह्यांचा एकमेकांमध्ये असा संबंध आहे, इंद्रियानां मनोनाथ हा मनोनाथस्तु मारुतः. योग वसिष्ठामध्ये सुद्धा हा योग आलेला आहे, हे व्याख्या आलेली आहे, संकल्पना आलेली आहे. आणि हटप्रदीपिकेमध्ये सुद्धा कदाचित पुढे येईल, कदाचित पुढील
काही श्लोकामध्ये येईलच की इंद्रियानां मनोनाथ, 10 इंद्रियांचा स्वामी कोण आहे? मन आहे. आणि मनाचा स्वामी कोण आहे? तर प्राण आहे. म्हणून प्राणाला थांबवलं, मन थांबायला लागतं. आणि मनाला थांबवलं तर इंद्रियांचा सुद्धा व्यापार थांबायला लागतो. इंद्रियांचं सुद्धा विषयमुखी होणं थांबतं असं सांगतात. म्हणून की जोपर्यंत प्राणवायू क्रियाशील आहे तोपर्यंत मनाचे व्यापार तर चालू असणार आहेत. आणि मनाचे व्यापार चालू असतील तर ज्ञान होणे कठीण आहे, म्हणजे ज्ञान होणार नाही. म्हणून मनुष्य प्राण व मन या दोन्हींचा लय करतो. म्हणजे काय करतो? प्राणाचा मनामध्ये लय करतो किंवा मनाचा प्राणामध्ये लय करतो. दोन्हीचा एकमेकांमध्ये लय करतो. लय करतो म्हणजे काय होतो मग? तर प्राणाचाही क्रियाशीलता थांबवतो आणि मनाचे व्यापार म्हणजे क्रियाशीलता सुद्धा थांबवतो. आणि मनाचं आणि प्राणाचं थांबणं म्हणजेच काय आहे? तोच मोक्ष होय. आणि हे ज्यांनी केलं नाही तर तो दुसरा कोणी या मोक्ष पदाला प्राप्त करू शकत नाही असं सांगतात. ठीक आहे. मोक्ष म्हणजे काय आहे? तर प्राण आणि मन यांचा लय करणे म्हणजे मोक्ष आहे, म्हणजेच समाधी होय. जी व्याख्या अगोदरच्या श्लोकामध्ये आली होती ते जिथे सांगितली गेलेली आहे. पुढील श्लोकात सांगतात सुषुम्नेमध्ये वायूचा निरोध कसं करावा आणि त्याचं महत्व काय आहे. 16व्या श्लोकात सांगतात सुषुम्नेमध्ये वायूचा निरोध, निरोध म्हणजे अडवणे, थांबवणे, कसं करावं आणि त्याचं महत्व काय आहे हे सांगतात. एवढा श्लोक घेऊन आपण थांबूयात. ज्ञात्वा सुषुम्ना संभेदम कृत्वा वायुं च मध्यगम स्थित्वा सदैव सुस्थाने ब्रह्मरंध्रे निरोधयेत. नेहमी चांगल्या स्थानावर बसून सुषुम्ना नळीने मुख खुले करण्याचे तंत्र समजावून, सुषुम्ना नळीचे मुख खुले करण्याचे तंत्र समजावून घेऊन प्राणवायू त्या नळीमध्ये जाईल असा प्रयत्न करून ती ब्रह्मरंध्रामध्ये थांबवून धरावा. थोडं वाक्यरचना चुकलेली आहे, असो. म्हणजे थांबवून धरला पाहिजे वायू. काय केलं पाहिजे? कसं थांबवलं पाहिजे म्हणे? एका व्यवस्थित सुस्थानावरती शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः, म्हणजे एका उचित स्थानावरती बैठक म्हणजे आसन घालून बसायचं आहे. आणि काय करायचं आहे? सुषुम्नेच्या मुखाद्वारे भेदन करण्याची विधी जाणायची आहे. आणि ती विधी काय आहे? मुद्रा आहेत, आसन आहेत आणि प्राणायाम आहेत. बरोबर आहे. या सुषुम्नेच्या मुखाचं भेदन किंवा मुख खुलं करणं किंवा सुषुम्ना नळीचा मार्ग मोकळा करण्याचं तंत्र काय आहे? तर काही आसन आहेत, कुंभक आहेत आणि काही मुद्रा आहेत. हे केल्याच्या नंतर, हे विधी जाणून घेतल्याच्या नंतर सुषुम्नेमध्ये वायूचा प्रवेश करायचा आहे आणि वायूलाच ब्रह्मरंध्रामध्ये थांबवून ठेवायचं आहे असं सांगितलं गेलेलं आहे. आपण आता पुढे पाहूयात, नंतर उद्याच्या तासामध्ये पाहूयात.